तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंचे जे पॅरेंट्स, आई वडील किंवा नातेवाईक जे आले असतील त्यांना विनंती राहील की आपण या मुख्य स्टेजवर येऊन आसनस्थ व्हावं. तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, त्यांचे नातेवाईक जे मैदानामध्ये उपस्थित असतील, आई वडील पालक, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावर या. तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आयोजित नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी पेण प्रीमियर लीगचे ऑनर दर्शन म्हात्रे, पेण प्रीमियर लीगचे ऑनर दर्शन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. चेतन बोरेकर, आपण देखील या, कुठे असाल, आपलं देखील सहर्ष स्वागत. दुसरा पुकार गोरेगाव खो खो क्लब आणि
आशीर्वाद ॲग्नल्स कामोटे. दुसरा पुकार गोरेगाव खो खो क्लब आणि आशीर्वाद ॲग्नल्स कामोटे दोन्ही संघांना दुसरा पुकार असेल. आज जो नगराध्यक्ष चषक 2026 आपल्या पेणच्या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे, या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अलंकार कोटेकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी मोकल सर व सुधीर जंगम सर यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय श्री अलंकार कोटेकर सर यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र सन्माननीय श्री अभिजित कोटेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर सार्वजनिक कॉलेज पेणचे उपप्राचार्य सन्माननीय RR पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सार्वजनिक कॉलेज पेणचे उपप्राचार्य सन्माननीय RR पाटील सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर बालाजी ट्रायसिटी सोसायटीचे सदस्य सन्माननीय श्री सूरज करोडेकर इथे उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत होत आहे. मी सचिन म्हात्रेला विनंती करतोय की सूरज करोडेकर यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. दर्शन मात्रे आपणास विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावर या. आमच्या पेण तालुका प्रीमियर लीगचे जे ऑनर आहेत त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. त्यांचं लगेच आपण स्वागत करून घ्या. स्वप्नील दर्शन सरांचं तुझ्या दर्शन मात्रे. सार्वजनिक कॉलेज पेणचे उपप्राचार्य RR पाटील सर इथे उपस्थित आहे. यांचं सुद्धा यथोचित स्वागत होत आहे. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू वैशाली रसाळ याचं सुद्धा आपण स्वागत करीत आहोत. मी वैशाली रसाळला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी गोरे सरांना विनंती करतोय की राष्ट्रीय खेळाडू वैशाली रसाळ यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर आम्हा या सगळ्या राष्ट्रीय खेळाडूंना, महिला खेळाडूंना नेहमीच सहकार्य करणाऱ्या आणि त्यांच्यासोबत पाठिंबा देणाऱ्या अशा आमच्या सौ रेखा जगदीश मोकल मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही केंद्राच्या वतीने यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. हॅलो, सौ रेखा जगदीश मोकल मॅडम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
हॅलो. त्यानंतर मी स्वागताकडे वळतो. सौ रेखा जगदीश मोकल मॅडम यांचं केंद्राच्या वतीने यथोचित स्वागत होत आहे. मी सुविद्या पाटील आणि प्रेमा पाटीलला विनंती करतोय की मोकल मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे सर्व खेळाडू, माजी खेळाडू, संयोजक, दोन्ही टीमचे खेळाडू स्टेजच्या इथे येतील. दोन्ही टीमचे खेळाडू त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री राहुल जितेकर यांचं सुद्धा स्वागत होत आहे. मी शरद लकिमले यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय श्री राहुल जितेकर सर यांचं सुद्धा आम्ही यथोचित स्वागत करीत आहोत. ग्राउंड स्टाफ खेळाडूंनी मार्किंग करून घ्यायचे. बी टीम, तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र बी टीम मार्किंग करून घ्यायचे लगेच. मध्यंतराची गुणसंख्या आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री राहुल जितेकर सर यांचं यथोचित स्वागत होत आहे. मध्यंतराची गुणसंख्या हशिवरे 11 गुण आणि अलिबाग क्रीडा संस्था अलिबाग 8 गुण. 3 गुणांची हशिवरे संघाकडे आघाडी. त्यानंतर आपला हा जो काही स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी आपले माजी खेळाडू इथे आज पेन तालुक्यातील माजी खेळाडू उपस्थित आहेत. यांचंसुद्धा आम्ही स्वागत करीत आहोत. सन्माननीय श्री सुधीर जंगम सर यांचंसुद्धा आम्ही यथोचित स्वागत करीत आहोत. मी एरणकर सर व स्वप्नील म्हात्रे यांना विनंती करतोय की सुधीर जंगम सरांचं स्वागत करायचं आहे. सुधीर जंगम सर यावरती. त्यानंतर निलेश घोसाळकर राष्ट्रीय खेळाडू, नंतर आशिष पाटील राष्ट्रीय खेळाडू, सूरज पारंगे राष्ट्रीय खेळाडू, महेश यादव राष्ट्रीय खेळाडू, प्रकाश सुतार राष्ट्रीय खेळाडू, किरण सुर्वे राष्ट्रीय खेळाडू, मयूर पाटील राष्ट्रीय खेळाडू, यश बांदिवडेकर राष्ट्रीय खेळाडू, तसेच प्रशांत माने राष्ट्रीय खेळाडू. या सर्व माजी खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं स्वागत होत आहे. त्यानंतर सूरज पारंगे, महेश यादव, प्रकाश सुतार, किरण सुर्वे, मयूर पाटील, यश बांदिवडेकर, सुयोग भोईर, कुणाल पाटील या सर्व माजी खेळाडूंचं केंद्राच्या वतीनं स्वागत होत आहे. महेश यादव, तदनंतर विशाल सावंत माजी खेळाडू यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. केंद्राच्या वतीनं आपलं स्वागत होत आहे.
रावे मित्र मंडळाचे सर्व हे बाळू जनार्दन पाटील जनार्दन पाटील, जय पाटील आणि मानव पाटील आणि संकेत पाटील. हशिवरे आणि अलिबाग असे दोन तुल्य बळसंग म्हणाल तर कट्टर दुश्मन असं आपण बोलू शकतो ह्या दोन संघांना. म्हणजे खेळामधली दुश्मनी जी असते ती ह्या दोन संघात तुम्हाला बघायला मिळेल. आता खेळाला सुरुवात होते म्हणून तुर्तास थांबतो. पुढील भागात त्यानंतर रावे मित्रमंडळाचे सर्व सदस्य सन्माननीय जनार्दन पाटील, सन्माननीय संकेत पाटील तसेच सन्माननीय मानस पाटील यांचं यथोचित स्वागत होत आहे. नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी रावे मित्रमंडळाचे जगदीश पाटील, संकेत पाटील व मानस पाटील इथे आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. पेण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय संजय म्हात्रे साहेब या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं नगराध्यक्ष चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण मानपूर्वक या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय संजय पाटील साहेब विद्यमान नगरसेवक पेण नगर परिषद पेण. लास्ट मॅच आहे फुल अँड फायनल. आता अटॅकही करायचं बॅटिंगही करायचं लक्षात ठेव. सायल्या सायल्या काय असे हा बोल बाबू हे काय असे
तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उत्कृष्ट खो खो खेळाडू भूषण बाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर या. भूषण बाटे. सन्माननीय संजय पाटील साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. मी स्वप्नील म्हात्रे यांना विनंती करतो की त्याने त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं. सन्माननीय संजय पाटील साहेब विद्यमान नगरसेवक पेण नगर परिषद पेण यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. स्वप्नील म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. मॅच संपल्यानंतर तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे सर्व आजी माजी खेळाडू स्टेजवर येतील. चालू मॅच संपल्यानंतर तिसरा आणि अंतिम पुकार. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. हॅलो सर्व नागरिक आणि आयोजक यांपासून धन्यवाद. ह्या स्पर्धांचं हे जे सुंदर आयोजन केलेलं आहे, माझ्या आयुष्यातलं जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन आत्तापर्यंत सर्वोत्तम आयोजन हे जर कोणी केलं असेल तर हे आजच्या स्पर्धेचं आहे. आणि त्यासाठी श्री मोकल सर, श्री दशरथ येरणकर व संपूर्ण पेण तालुका खो खो संघटनेचे मनपूर्वक धन्यवाद. आत्ता सुरू असलेला सामना हा अतिशय चुरशीचा सामना आहे. थोडा बहुत इकडे तिकडे आहे. चान्सेस सध्या हशिवऱ्याचे जास्त वाटत आहेत. स्कोअर सांगायचा आहे. पंच कृपया गुणतालिकेचं 13 यांचं किती? AKS 13 टू विन. जिंकण्यासाठी 13 गडी बाद करण्याची आवश्यकता आहे ती AKS अलिबाग या संघाला. सन्माननीय प्रशांतजी ओक पेण एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे राकेश म्हात्रे या दोन्हीही मंडळींनी आमच्या या क्लबसाठी मोलाचं सहकार्य केलं. अर्थात जेव्हा हे ग्राउंड उपलब्ध नव्हतं तेव्हा प्रायव्हेट हायस्कूलचं ग्राउंड आम्हाला सन्माननीय ओक साहेबांनी मिळवून दिलं आणि ही स्पर्धा आयोजनासाठी प्रमुख ज्यांनी भूमिका बजावली आहे ते राकेश साहेब, या दोघांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. मान्यवरांना विनंती करतो की आपण मानपूर्वक या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. ह्या सामन्यातील ही अंतिम पाळी आहे. या पाळीत आता मला वाटतं AKS पेण या AKS अलिबाग
या संघाला हशिवरे संघाचे 13 खेळाडू बाद करायचे आहेत. सामना चुरशीचा होईल यात काही शंकाच नाही आहे. सन्माननीय प्रशांतजी ओक साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. फोटो घे रे. त्याचप्रमाणे आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे पंचाने थांबायला सांगितलंय. बाहेरची लोक पण जाम खुश आहेत. महत्वाचा मुद्दा तो आपला गोल नसता गेला ना. यावाला आता फायनल सेमीफायनल सुरू झाली असते. मला बराच झाला. तो हात वर करते पब्लिकचा गोंगाट असतोच ना. पण पब्लिकचा गोंगाट असतोच ना. त्यात थोडी कॉमेंट नाही. पण या आवाजाने होतो विषयाला आतमध्ये खेळणाऱ्याला नाही कळत. तो या धुंदीत असतो.
हॅलो, मला वाटतं सामना संपलेला आहे आणि कदाचित हशिवरे हा संघच विजयी झालेला आहे असं वाटतंय. नक्कीच हशिवरा संघाचं अभिनंदन. सन्माननीय राकेशजी म्हात्रे या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. अर्थात खऱ्या अर्थाने ग्राउंड असेल, ही सगळी स्पर्धा असेल, त्या स्पर्धांवर नियंत्रण निरीक्षक म्हणून ज्यांनी बहुमोल असं आम्हाला तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राला सहकार्य केलं आणि थेट गोव्यावरून घरी न जाता स्टेजवर या ठिकाणी ते उपस्थित आहेत. राकेश म्हात्रे यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. मी गोरे सरांना विनंती करतो की आपण राकेश म्हात्रे यांचं स्वागत आणि